सगळ्यांना मनापासून नमस्कार. योगाच्या द्वारे प्रतिकार शक्ती कशी वाढवायची हा विषय आपला आहे आजचा. तर मुळात योगाचा जो एक पर्स्पेक्टिव्ह आहे, व्यापक पर्स्पेक्टिव्ह आहे, तो लक्षात घेऊन आपण या विषयाच्या वरती चिंतन करायला सुरुवात करायला पाहिजे. तो जो व्यापक पर्स्पेक्टिव्ह आहे तो असा आहे की सगळं अस्तित्व हे एकरूप आहे, सगळ्या अस्तित्वाचं अद्वैत आहे, त्याच्यात कुठेही काही भेद नाही. सगळं दिसायला जरी वेगळं वेगळं दिसत असलं तरी अंतरंगामध्ये सगळं एकरूप आहे. तर हा जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो लक्षात ठेवून आपण या आपली प्रतिकार शक्ती कशी वाढवायची याच्याकडे बघायला पाहिजे. कारण आपलं अस्तित्व, व्यक्तिगत अस्तित्व किंवा ह्युमॅनिटीचं, मानवतेचं अस्तित्व हे सॉलिटरी नाही आहे, असं वेगळं नाही आहे. ते सगळ्या अस्तित्वाशी कुठे ना कुठेतरी डायरेक्टली, प्रत्यक्षपणे, अप्रत्यक्षपणे किंवा दूरान्वयाने, डायरेक्टली, इनडायरेक्टली, रिमोटली सगळं एकमेकांशी कनेक्टेड आहे. तर आता हे अद्वैत सिद्धांत आपला सांगतोच, पण आता शास्त्रज्ञ सुद्धा क्वांटम फिजिक्सच्या शोध लागल्यानंतर ते आता असं म्हणायला लागलेत की सगळं एकरूप आहे आणि कुठेही काही जरी घडलं तर त्याचे रिपरकशन्स, त्याचे पडसाद सगळ्या उरलेल्या अस्तित्वावर सूक्ष्म रूपाने होत असतात. तर ही जी भूमिका आहे तर ती लक्षात घेतली तर त्याच्यामध्ये एक होलिस्टिक अप्रोच आहे, म्हणजे एकात्मतेचं अशी एक दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये. तर हा दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून आपण ज्याला आपल्या आयुष्यात बघतो, आपल्याकडे बघतो माणूस म्हणून, तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला ज्यावेळेला आपण निरोगी असतो, आपल्याला काही होत नसतं, तर त्याला आपल्यात एक सेन्स ऑफ वेलबिईंग असतो, खूप छान वाटतं आपल्याला. आणि हे जे छान वाटणं आहे तर ते छान वाटणं सगळे आपले शरीरातले अवयव, घटक, सगळी इंद्रिय हे ज्यावेळेला त्यांचं काम योग्य प्रकारे करत असतात आणि त्यांच्यामध्ये समन्वय असतो, त्यांच्यामध्ये एक कोऑर्डिनेशन असतं, त्याच्यामध्ये एक सुसूत्रता असते, एकमेकांच्या क्षेत्रामध्ये ते ढवळाढवळ करत नाहीत, आपापलं क्षेत्र सांभाळून ते काम करत असतात. आणि त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्याला एक स्वस्थता मिळते. मला स्वस्थता हा शब्द खूप आवडतो आपल्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करताना. म्हणजे स्वस्थता म्हणजे स्वतःच्या ठिकाणी स्थिर असणं. स्वतःच्या ठिकाणी आपण स्थिर कधी असतो की ज्याला बाहेरची सगळी जी आपली दगदग असते, बाहेरच्या वस्तूंच्या मागे धावणं आणि त्या मिळवण्याच्या मागे जे धावपळ चालू असते सतत, तर ती जर आपली थांबली तर आपण खऱ्या अर्थाने स्वतःच्या ठिकाणी स्थिर होतो. हे दोन व्हावं लागतं, दोन आयाम असतात, त्याचे दोन पातळ्या असतात. एक म्हणजे बाहेरची जाण्याची जी ओढ आहे सुखाच्या शोधात, तर ती कुठेतरी थांबली आणि आत तुम्हाला कुठेतरी छान त्याला एक पर्याय मिळाला आहे. तुम्हाला निर्विचारतेच्या साह्याने स्वरूपाच्या अस्तित्वाची जाणीव होते आणि तिथे ते मी रमला आहे, त्यातला आनंद तुम्हाला मिळायला लागला, शांती मिळायला लागली आहे, समाधान मिळायला लागले, अगदी थोडं का होईना पण ते मिळायला लागले. तर ती जी स्वकडची ओढ आहे, म्हणजे आपल्या स्वरूपाकडची जी ओढ आहे, मी ओढ असा शब्द वापरतोय, आकर्षण म्हणत नाहीये. तर त्याच्याकडची ओढ जी आहे ती जर निर्माण झाली आणि त्याच्यातनं थोडं थोडं आपल्याला ते वरच्या प्रतीचा आनंद, समाधान, शांती मिळायला लागली, तर आपण नैसर्गिकपणे स्वतःच्या ठिकाणी स्थिर व्हायला लागतो. आणि ती स्वतःच्या ठिकाणी स्थिर झालो आपण, म्हणजे एक शांती आली, डीप शांती आली, तर आपले सगळे ऑर्गन्स, शरीरातल्या सगळ्याच्या क्रिया असतात, रासायनिक क्रिया असतात, नंतर आपल्या शारीरिक क्रिया असतात, मानसिक असतात, भावनिक असतात, भावनांचे आंदोलनं असतात, वैचारिक पातळीवरती अनेक प्रकारचे विचार मनात येत असतात,
काही निर्णय आपण घेत असतो, परिस्थितीचा अभ्यास करत असतो. त्या सगळ्या क्रिया ज्या असतात तर त्या अस्वस्थतेतनं आल्या तर ती अस्वस्थता सतत आपल्या जीवनामध्ये प्रकट होत राहते. पण जर आपल्याला स्वस्थता मिळाली आणि योगाच्या प्रॉपरली केलेल्या, योग्य प्रकारे केलेल्या अभ्यासाच्या सहाय्याने ही स्वस्थता निश्चितपणे मिळू शकते. आणि तशी जर मिळाली तर त्या स्वस्थतेतनं आपले सगळे जे व्यवहार व्हायला लागले, म्हणजे शारीरिक व्यवहार, मानसिक व्यवहार, म्हणजे विचार आपले त्या स्वस्थतेतनं व्हायला लागले, शांतीतनं व्हायला लागले, तर त्याचं एक कॉम्प्लेक्शन, त्या व्यवहारांचं सुद्धा एक जे दर्जा आहे, त्याचं जे त्याची जी जडणघडण आहे तर ती खूप वेगळ्या प्रकारची होईल. आणि शांती प्राप्त झाली आणि त्या स्वस्थतेतनं आपले सगळे व्यवहार होत आहेत असं जर व्हायला लागलं तर ते सुसूत्रपणे होतील आणि त्यामुळे आपलं आरोग्य बिघडण्याची शक्यता राहणार नाही, ती स्वस्थता बिघडणार नाही. कारण आपल्याला कुठेतरी त्या स्वस्थतेतलं आनंद मिळायला लागलेला आहे. आता आपण योगाचा विचार करताना प्राधान्याने पतंजली योगदर्शनाचं रेफरन्स घेतो, त्याचा संदर्भ घेतो आणि अष्टांग योग हा आपण डोळ्यापुढे ठेवतो. आता असं पण लक्षात घ्यायला पाहिजे की जगाशी आपलं असणारं जे नातं आहे आणि आपलं आपल्याशी असणारं जे नातं आहे तर त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यातल्या अवलंबून असतात. आणि आपलं आपल्याशी असणारं नातं जर चांगल्या प्रकारचं निर्माण झालं, असं फ्रेंडली आणि असं प्लेफुल, असं मजेत आपण स्वतःबरोबर राहतोय. आत्ताच्या काळामध्ये ज्याला लॉकडाऊन असतं त्याला आपण एकटे जर असलो तर त्या काळामध्ये जर आपण आपल्याशी मैत्री करू शकलो, आपल्याबरोबर राहायला शिकलो आणि आपल्याबरोबर राहून आपल्याला समजून घेणं सर्व पातळ्यांवर, ही प्रक्रिया जर चालू झाली आणि आपल्याला त्यातली जी गंमत आहे, त्यातला जे आनंद आहे तो मिळायला लागला की आपल्याला समजून घेण्यात एक वेगळ्या प्रकारचा आनंद असतो आणि ते आपल्याला सगळ्या पातळ्यांवर आपण समजून घेत गेलो की कुठे असं कन्फ्युजन, गोंधळ काही राहत नाही स्वतःच्या बाबतीत. आणि तसा न राहिल्यामुळे आपलं आपल्याशी असणारं नातं हे खूप स्वस्थतेचं राहतं, शांतीचं राहतं. आणि आपलं आपल्याशी जसं नातं असतं तसंच इतरांशी असतं. कारण इतरांशी असणारं नातं हे फक्त आपलं आपल्याशी असणाऱ्या नात्याचं एक्सटेन्शन असतं, त्याचा एक आविष्कार असतो. आता आपलं आपल्याशी नातं जे आहे तर ते कसं असावं याच्यासाठी भगवान पतंजली आपल्याला नियमांचा उल्लेख करतात की आपलं आपल्याशी कसं वागावं आपण, याचा उल्लेख ते करतात. आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांशी, वस्तूंशी, प्राण्यांशी, वनस्पतींशी, सगळ्या जीवसृष्टीशी आपलं नातं कसं असावं याच्याविषयी ते यमाच्या द्वारे सांगतात. हा विस्ताराने बोलायचा विषय पण मी थोडक्यात स्पर्श करतो, कारण आपल्याला तो पर्स्पेक्टिव्ह असावा. म्हणजे होलिस्टिक म्हणजे काय नेमकं हे कळलंच नाही आपल्याला, होलिस्टिक अप्रोच टू लाईफ म्हणजे काय जर कळलं नाही तर होलिस्टिक हेल्थ म्हणजे काय कळणार नाही. आणि होलिस्टिक हेल्थ म्हणजे काय कळलं नाही तर त्या होलिस्टिक हेल्थचा भाग म्हणून प्रतिकारशक्तीची निर्मिती, त्याचं जतन, त्याचं वर्धन कसं करायचं हे पर्स्पेक्टिव्हमध्ये घेता येणार नाही. म्हणून आपल्याला हे थोडंसं जाता जाता एक व्यापक अधिष्ठान त्याचं समजून घेत घेत जावं लागेल. तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. तर अहिंसा म्हणजे लोकांना, कोणालाही आपल्याला आजूबाजूच्या जे काही जीवसृष्टी किंवा जे जे आपल्या आजूबाजूला आहे चराचर सृष्टी, तर त्या कोणाला आपली दुखवायची जर हे नसेल, भूमिका नसेल, कोणाला उगीचच्या उगीच पण त्रास देत नसलो तर आपली आतली अवस्था खूप छान राहते. आणि आपली आतली अवस्था जर समतोल राहिली तर आपला तो सेन्स ऑफ वेलबिंग जो स्वस्थतेतनं आलेला असतो तो टिकून राहू शकतो. म्हणून हे जे सगळे घटक आहेत ना, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, तर हे सगळे घटक जर आपण थोडासा काळजीपूर्वक विचार केला तर असं लक्षात येतं की त्यांचं जर आपण ते जर नीट समजून घेतलेले नसतील, आपल्या आयुष्यात ते उतरलेले नसतील तर त्यांनी आपली अवस्था बिघडते, चित्ताची अवस्था बिघडते. आणि चित्ताची अवस्था बिघडली की आपला आंतरिक समतोल बिघडतो आणि तो बिघडला
की आपलं आरोग्य बिघडतं. तर म्हणून आता आपण जर हिंसक विचार मनात आले तर त्याने आपण आतून सगळं ढवळून निघतं आणि त्यांनी सगळी आपली पुन्हा आतली सगळी केमिस्ट्री बदलून जाते. आतला सगळा जो समतोल आहे तो बिघडतो. जसं आपण खोटं नाटक काहीतरी करत असलो, बनवाबनवी करत असतो, लप्पाछप्पी करत असतो, त्याचा असा एक ताण असतो आणि सारखं ते डोक्यात ठेवायला लागतं. आणि खरं बोलण्याचा सगळ्यात मोठा फायदा काय असतो तर लक्षात ठेवावं लागत नाही. पण खोटं बोलायचं असेल तर ते लक्षात ठेवावं लागतं आणि त्याचं असं एक बिल्डअप होत राहतो ताण आणि त्यांनी सुद्धा आपलं आरोग्य बिघडतं, आंतरिक समतोल बिघडतो. आता दुसऱ्याची गोष्टी उचलून आणणं म्हणजे असं आपण काही नॉर्मली करत नाही, पण निदान मनाने जरी असं वाटलं की हे मला याच्याकडनं घेतलं पाहिजे आपण किंवा त्याचं लक्ष नाही पाहून जर घ्यावंसं वाटत असेल, ऍक्च्युली घेतलं जरी नाही तरी घ्यावंसं वाटलं तरी सुद्धा आतली अवस्था आपली बिघडते. हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिलं तर यमामध्ये जे जे घटक येत आहेत त्या घटकांमुळे ते जर आपण सांभाळले नाहीत तर आपली आतली अवस्था बिघडते आणि आतली अवस्था बिघडली की आरोग्य बिघडलं, स्वस्थता बिघडली आणि मग आपलं जे प्रतिकारशक्ती आहे त्याच्यावरती परिणाम झाला. कारण प्रतिकारशक्ती हे सगळ्या आपल्या एकत्रित एकात्मिक होलिस्टिक अस्तित्वाचा एक भाग आहे असं त्याच्याकडे बघायला लागेल. तसं ब्रह्मचर्य म्हणजे आपल्यातलं जे चैतन्य आहे तर त्याच्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव झाली योग साधनेच्या द्वारे थोडी व्हायला लागली. ती अगदी प्रस्थापितच व्हायला पाहिजे पूर्णपणे असं नाही, पण नुसती जाणीव जरी झाली तरी त्याचा असा एक परिणाम आपल्या सगळ्या व्यक्तित्वावर होत असतो आणि आपल्याला आपल्यातल्या चैतन्याची जाणीव झाली, त्याच्या अस्तित्वाची जाणीव झाली, ती क्षणोक्षणी होत राहिली तर बाहेरचे जग हे सगळंच त्या चैतन्यानेच भरून राहिलेलं आहे. हे जे त्या आतल्या अवस्थेचं बाहेरचं एक्सटेन्शन आहे तर ते जर आपल्याला कळायला लागलं आणि ते जीवनात उतरलं तर म्हणजे आत्मा आणि ब्रह्म हे एकरूप आहे कळल्यानंतर आपल्या हातून जे आचरण घडेल ते खऱ्या अर्थाने ब्रह्मचर्य असेल. तर ते जर झालं म्हणजे त्याच्यात पुन्हा ती एक दृष्टी किती वेगळी आहे पहा. आपण किती वेगळ्या भूमिकेतनं सगळ्या अस्तित्वाकडे बघतोय की माझ्यातलं चैतन्य आणि सगळीकडे आहे ते सगळं एकरूपच आहे जर मला जाणवलं तर तो भेद सगळा जो आहे दृष्टीमधला, जी भेद दृष्टी ती गळून पडली आणि एकात्म दृष्टी, एकतेची दृष्टी जर आपल्यामध्ये निर्माण झाली तर हे सगळं आपण पडताळून पाहण्यासारखं आहे. सगळं प्रयोगानंतर आपल्यालाच लक्षात येतं की माझी जर अशी दृष्टी बदलली. शंकराचार्य जे म्हणतात की यत्र यत्र मनो याती ब्रह्मणस्तत्र दर्शनात, की जिथे जिथे माझं लक्ष जातंय तिथे तिथे मला त्या ब्रह्माचं त्या चैतन्याचं दर्शन घडलं तर माझ्या दृष्टीतच एक मूलभूत स्वरूपाचा बदल घडून येतो आणि भेद दृष्टी जाऊन अभेद दृष्टी निर्माण होते. आणि ती अभेद दृष्टी माझ्याकडे आत ती वळवली तर माझ्या सगळ्या ऑर्गन्स मधलं असणारी ती अभेद तोही मला कळायला लागतो आणि त्याचाच विस्तारित रूप म्हणजे बाहेरचं अस्तित्व आहे हे जर मला कळलं तर बरेचसे कॉन्फ्लिक्ट, बरेचसे ताण, बरेचसे त्रास जागच्या जागीच गळून पडतात. आणि ते जर गळून पडले तर आपलं आरोग्य चांगलं राहणं, आपलं एक सेन्स ऑफ वेलबिंग चांगलं राहणं, सगळ्यांची नातं छान राहणं. कारण भेददृष्टी जर असेल तर त्याच्यात सगळं ते मन त्याच्यात सगळी ढवळाढवळ करायला लागतं, मूल्यमापन करत राहतं आणि ती जी विविधतेमधली एकतेची दृष्टी आहे तर ती दूषित होते. आणि तशी झाली की आतली अवस्था बिघडली की आरोग्य बिघडलं. असं तसं अहिंसा, सत्य असते, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह निसर्गाची व्यवस्था म्हणून आपण जर पाहायला गेलं तर आता आपल्याला असं नेहमी आपण कानावर ऐकतो की ऑक्सिजनची कमतरता होतीये आणि काही लोकांना म्हणजे ऑक्सिजन सिलेंडर्स मिळत नाहीत, सप्लाय होत नाही वेळच्या वेळेला. तर ते सिलेंडरमध्ये साठवून ठेवणं आणि इमर्जन्सीमध्ये तो लागणं हे आपण समजू शकतो. पण एक नियम म्हणून निसर्गाचं जर पाहायला गेलं तर कितीही ऑक्सिजन आपल्याला उपयुक्त असला ते स्वतः आपण ठीक आहे वर्षभराचा साठवून ठेवू असं करता येत नाही. निसर्गाच्या व्यवस्थेनुसार करता येत नाही. आपण श्वासात घेतो, त्याच्यातला आवश्यक थोडा ऑक्सिजन काढून घेतो आणि लगेच कार्बन डायऑक्साईडच्या रूपाने बाहेर टाकून देतो. आपण असं साठवून ठेवू शकत नाही आपण प्रमाणाबाहेर. अगदी तुम्ही कुंभ किती जरी करायचं म्हणलं
तसं त्याला सुद्धा मर्यादा आहे. तर त्यामुळे अपरिग्रह साठवून न ठेवणं हा निसर्गाचा नियम दिसतो. तर निसर्गाच्या नियमांनुसार जर आपण वागलो तर आपल्याला त्रास कमी होतो. निसर्गाच्या नियमांना उल्लंघन गेलो आपण, त्याच्याशी दोन हात करायला गेलो तर काय होतं हे करोनाच्या निमित्ताने आपल्याला समोर येत आहे की सगळीकडे आपण संघर्ष म्हणून बघतोय, आपण कुठे समायोजन म्हणून बघत नाही. आणि जिथे समायोजन नाही तिथे, आणि जिथे संघर्ष आहे तिथे त्याचा तर ताण असणार आहे, आणि अस्वस्थता असणार आहे, अशांती असणार आहे, अतृप्ती असणार आहे. जिथे हे सगळे घटक आहेत तर तिथे आरोग्य बिघडणं अत्यंत स्वाभाविक आहे. तर तसं म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, परिग्रह हे यम झाले. नियम म्हणजे शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. शौच म्हणजे शुचिता. तर शुचिता म्हणजे अशुचितेचा अभाव नाही, तर अशुचितेचा सुद्धा स्वीकार. म्हणजे फक्त स्वच्छ मी राहतोय असं नाही, तर अस्वच्छ माणसाचा सुद्धा मी स्वीकार करतो. म्हणजे त्याला काही मिठी मारतोय, त्याला मिठी मारून बसलोय अशा अर्थाने नाही. म्हणजे तिथे विवेक शून्य वागणं असा अभिप्रेत नाहीये, पण दृष्टी जी आहे ती त्याच्याकडे सुद्धा पाहण्याची दृष्टी अशी की त्यालाही मी स्वीकार करतो, त्याचा तो अस्तित्वाचा एक घटक म्हणून स्वीकार करतोय. असं जर असेल तर आपली मानसिकता बदलल्यामुळे आपली इनर स्टेट बदलून जाते, आणि त्याचा सगळा परिणाम आपल्या आरोग्यात सगळ्या पातळ्यांवर होत असतो. आणि संतोष असं मला नेहमी आढळतं की असं एक भ्रम निर्माण केला गेल्यासारखं वाटतं की तुम्हाला काही जरी मिळालं, काही प्राप्त झाले, तर तुम्ही त्याच्यात समाधान मानू नका, नाही तुमची प्रगती होत राहते. तर आता काही आपल्याला जे काही मिळालेलं आहे, आपल्या कर्तृत्वाने मिळालंय, आपल्याला जेनेटिकली काही आपल्याला एक प्रीडिस्पोज्ड होतो, आपल्याला काही क्षमता आई वडिलांकडनं मिळाल्या, परिस्थिती अनुकूल होती, त्यामुळे आपल्याला काही यश मिळालं. तर त्या यशामध्ये कितीतरी जणांचा सहभाग असतो. तर त्यामुळे जे मला मिळालंय त्याच्यामध्ये मी समजा समाधान मानलं, आणि रोज रात्री झोपताना मी त्या परमेश्वराला त्याचे आभार मानले की अरे तू दिलेस त्याच्याबद्दल मी आभारी आहे. आणि सकाळी उठल्यावर म्हणलो आपण की अरे तू सगळं हे चालवतोयस, आणि मी आता झोपलो आणि आज उठलो मी, त्याशिवाय त्या चैतन्यामुळे, त्या माझ्यातल्या ईश्वराच्या शक्तीमुळे, त्याच्या अस्तित्वामुळे मी उठलो. तर असं तो जो विनम्र भाव आहे आणि कृतज्ञतेचा भाव जो आहे, तर तो जो माझ्यामध्ये आला, आणि मी जर समाधानी असलो, जे आहे त्याच्यामध्ये समाधान आहे मला, तर अशा प्रकारे समाधानी असणं म्हणजे सेल्फ कॉम्प्लिसंट असणं असं नाही आहे. तर समाधानाने मी ज्याला जगात वावरायला लागतो त्याला मी समाधान त्याचा विस्तार करत जातो. मी जर असमाधानी असलो तर असमाधान फैलाव त्याचा करत राहतो. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्याचा आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घेतल्या, आत्मसात केल्या, तर त्याच्यातनं जे एक होलिस्टिक आरोग्य आपल्याला मिळतं, होलिस्टिक दृष्टिकोन मिळतो, सर्वसमावेशक दृष्टिकोन मिळतो, सर्वसमावेशक आरोग्य मिळतं. तर त्याचं फार महत्त्व सध्याच्या काळात आहे. तर तसं तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. तप म्हणजे कसं की आपल्याला नेहमी काहीतरी विचित्रच त्या तपस्व्याचं डोळ्यापुढे चित्र उभं राहतं की तो काहीतरी राख पासून कुठेतरी उन्हातानामध्ये बसलाय, स्वतःला गाडून घेतलंय, काय एका पायावर उभं राहिलंय, असं चित्र उभं राहतं. पण खरं तप म्हणजे आपल्याला कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी आपण जे करायला घेतलंय तर त्यांनी विचलित न होता ते दीर्घकाळ प्रयत्न सतत चालू ठेवू शकणं, हे खरं तप आहे. स्वाध्याय जो आहे ते आपण आपलंच अध्ययन केलं नाही, आपलाच आपण अभ्यास केला नाही, आपल्याला समजून घेतलं नाही, आणि आपल्याला आपल्याविषयी जर ज्ञान नसेल तर आपल्याला जगातलं आपण जे ज्ञान करून घेऊ तर ते सुद्धा अपूर्ण राहील, त्याला अधिष्ठान असणार नाही. म्हणून आपल्याला आपल्याविषयीचं परिपूर्ण ज्ञान असणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. आणि ते तप केलं आपण आणि स्वाध्याय केला, तपामध्ये आपल्याला जे अनुभव येतात त्याला आपण सामोरं जाणं, कुठूनही पळून न जाणं,
त्याच्यातनं एक सामर्थ्य आतनं डेव्हलप होईल आणि स्वाध्यायाने आपली दृष्टी साफ होईल, स्वतःविषयीची क्लॅरिटी येईल आपल्याला. आणि त्या क्लॅरिटीने आपले सगळे जे इतर लोकांशी असणारे, अस्तित्वाशी असणारे संबंध आहेत, तर ते त्या क्लॅरिटीवर आधारलेले राहतील. आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे, आता ईश्वर ही फार मोठी संकल्पना आहे. शंकरा आपलं भगवान पतंजलींनी ती वर्णन केलेली आहे. ती आपल्यातल्याच ईश्वराचं ते वर्णन आहे. तर ते जर आपल्याला समजलं आणि आपण आपल्यातल्या ईश्वरापुढे नतमस्तक झालो, म्हणजे आपण असं रोज रात्री म्हणलो, आणि अगदी थोडक्यात बोलायचं झालं तर आपल्यातलं चैतन्य म्हणजे आपल्यातलं ईश्वर आहे. तर त्याच्या अस्तित्वाशी आपण काहीच करू शकत नाही. तर ते आपल्याला ह्याचं जर स्मरण सतत राहिलं की माझं जे काही या जगातले व्यवहार सगळे चालू आहेत, तर ते दिसताना जरी ह्या माझ्या सगुण रूपातनं दिसतात, प्रकट होत आहेत साकार रूपातनं, तसं त्याच्यामागची जी प्रेरक शक्ती आहे, त्याच्यामागचं जे सामर्थ्य आहे, ते माझ्या चेतनेचं सामर्थ्य आहे, चैतन्याचं सामर्थ्य आहे. हे जर मला माहिती झालं, वेळोवेळी मला त्याची आठवण राहिली, तर त्या सामर्थ्यापुढे नतमस्तक होणं, आपणच आपल्यातल्या ईश्वरापुढे नतमस्तक होणं, हे जर साध्य झालं तर आपल्याला एक खूप रिलीफ मिळून जातो. आतूनच आपण असे खूप निवडून जातो आणि ती शांती जी असते खूप टिकाऊ स्वरूपाची असते. तर आता यमांच्या अध्ययनाद्वारे ते समजून घेतल्यामुळे आपल्याला जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्याच्याशी असणारं नातं कसं असावं हे समजलं. आणि नियमांचं म्हणजे शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, तर हे आपल्याला छान समजलं आणि त्याचाही अंगीकार आपल्या जीवनात झाला. तर तो एक परिपूर्णता येते, एक जगण्याला एक परिपूर्णता येते. आपला आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि जगाच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आपलं आपल्याशी असणारं नातं आणि जगाशी असणारं नातं, हे जर रियालिटीवर आधारलेलं असेल, अस्तित्वाचे जे नियम आहेत त्याच्यावर आधारित असेल, आणि अस्तित्वाचा नियम काय दिसतो की सगळं एकरूप आहे, हा नियम आहे. तर त्या एकरूपतेची दृष्टी तर माझ्यामध्ये योग साधनेच्या द्वारे निर्माण झाली, तर ती दृष्टीच मला आतून इतकी शांत, प्रसन्न, आनंदी करेल की जिथे शांती आहे, जिथे प्रसन्नता आहे, जिथे आनंद आहे, तिथे आरोग्य आणि स्वस्थता आपोआपच येईल. तर एक व्यापक दृष्टिकोन आपण लक्षात घेऊया आणि मग आपण आसनांचा विचार करूया. आणि तुम्ही जर याचे अभ्यासक असाल पतंजली योगदर्शनाचे, आणि तुम्ही जर सखोल त्याचा अभ्यास त्या सूत्रांचा करत असाल, तर तुम्हाला हे रिअलाइज झालं असेल की प्रत्येक सूत्र हे कुठे ना कुठेतरी तुम्हाला त्याचं जे अंतिम उद्दिष्ट आहे, कैवल्य, याच्याशी कनेक्ट करत असतं. तोही विस्ताराने बोलण्याचा विषय, पण संक्षेपाने असं म्हणता येईल की आसन सुद्धा, आसनांचा विचार करताना त्याची जी रिक्वायरमेंट्स भगवान पतंजली सांगतायत, त्या जर आपण चांगल्या समजून घेतल्या, असं लक्षात येतं की त्याद्वारे आपल्याला ते अंतिम योगाला जे अभिप्रेत आहे ते मिळू शकतं. तर आपण आता आसनं करताना कशी करतो, ती अशी व्यायाम म्हणून करत नाही. हा एक फरक नेहमी लक्षात ठेवला पाहिजे सगळ्यांनी, की व्यायाम म्हणून केला तर त्याचे परिणाम फक्त शरीरापुरते मर्यादित राहतात. पण जर आपण त्याच्याकडे एक साधना म्हणून पाहिलं, आणि भगवान पतंजली जे सांगतायत की स्थिरता, सुखदता, सहजता आणि अनंत समापत्ती, हे जे त्याचे घटक आहेत, तर त्यांचा अंतर्भाव करून आपण जर आसनं करायला शिकलो, तर त्यांनी आपल्याला एकात्मिक आरोग्य मिळायला मदत होते. कारण आपण ज्याला आसनं करतो ती हळू करणं, हळुवारपणे करणं, सहजपणे करणं, हिसकी न करणं, जोर लावून न करणं, डोळे मिटून करणं, असे काही आपण जे रिक्वायरमेंट्स त्याच्या आपण त्यांच्याकडे लक्ष देतो आणि ते लक्षात घेऊन करतो, तर त्याचा परिणाम जसा शारीरिक पातळीवर होतो, तसा त्याचं दुसरं जे एक्सटेन्शन असतं, मन, कारण आपण जे जे शरीरावर करतो शरीराच्या पातळीवर, तर त्याचे परिणाम पडसाद कुठेतरी मनाच्या पातळीवर उमटतच असतात. आणि शरीर आणि मन हे जोडलेलं आहे, हे आपल्याकडच्या ऋषीमुनींना पूर्वी कळलं होतं, पण आता विल्यम रिच, REICH म्हणून एक शास्त्रज्ञ आहे, तर त्याच्या असं लक्षात आलं की शरीर आणि मन एकरूप आहे, आणि शरीराच्या पातळीवरती आपल्या मनाच्या अवस्थेचं आविष्कार होत असतो वेळोवेळी. आपण पाहतो की एखादी मुलगी किंवा मुलगा, लहान मुलगा रुसून कोपऱ्यात बसला असेल, तसा मान खाली घालून बसलेला असतो, म्हणजे खिन्न माणूस असा पुढे वाकलेला असतो. आणि जो खूप अहंकारी असतो
तो असा ताठ बसलेला असतो. आणि ताठपणा, प्रमाणाबाहेरचा ताठपणा आणि प्रमाणाबाहेरचा पुढे वाकणं, या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी रियालिटी आहे. अहंकार देखील नसावा आणि चुकीचं विनम्रताही नसावी, रिअलिस्टिक असावं ते, आणि त्यांनी तो समतोल साधला जातो. आणि समत्वम योग उच्चते, म्हणजे योग हे समतोल साधणारं असं एक जीवनशैली आहे. तशाने आपण पाहिलं की तो समतोल आतला म्हणजे आरोग्य आहे. असं पाहिलं की त्या आरोग्याचा भाग म्हणून आपली प्रतिकारशक्ती वाढणार आहे. प्रतिकारशक्ती अशी वेगळी वाढवायची असं म्हणलं तर प्रतिकारशक्ती हा सुद्धा एक माझ्या अस्तित्वाचा एक घटक आहे ना. त्याला असं वेगळं कसं काय काढता येणार? जसं माझं डोकं दुखत असेल तर डोकं माझ्या सगळ्या शरीराचा भागच आहे ना. ते काही वेगळं काढून त्याला दुरुस्त केलं आणि पुन्हा बसवलं असं करता येत नाही. तर त्यामुळे आपण आसनं करत असताना असं सांगितलं जातं की शरीर आणि मनाची एकरूपता अनुभवण्यासाठी करत असताना तुम्ही ती शरीर आणि मनाची एकरूपता अनुभवण्यावर भर द्या. हे कशासाठी सांगितलं जातं तर ती कृती करताना, म्हणजे आपण आता इथे मी बसलोय, समजा इथे स्वाती आणि सुधीर बसले, तर अजिंक्य आलाय ते बसायला, तर आपलं शरीर इथे बसलेलं आणि मन कुठेतरी दुसरीकडे असेल तर तो आतला जो एक डायकॉटमी असते, आतला जो एक संघर्ष असतो, आतलं जे एक अस्वस्थता असते, तर ती आपल्याला जर मुळातून दूर करायची असेल तर शरीर आणि मन एकत्र राहणं, एकत्र ठेवणं, ही प्रक्रिया आपल्याला मुळातून समजून घेऊन त्याची प्रचिती घ्यायला पाहिजे. ती प्रचिती कशी घ्यायची तर आसनं त्या विशिष्ट प्रकारे केल्यामुळे आणि त्याच्याशी आपण समरस व्हायला शिकलो, आसनं करताना त्या आसनांची एकरूप झालो, आणि आसनं करता करता आपल्याला एक अशी स्टेट आली की याच्या पलीकडे आपल्याला ते करता येत नाही, तर तिथे थांबलो आपण आणि रिलॅक्स झालो. तर आपण आपल्या शरीराशी कुठे जबरदस्ती करत नाही, कुठे त्याच्यावर लादत नाही काही. त्या शरीर सुद्धा आपल्याला कोऑपरेट करायला लागतं. आणि शरीराच्या पातळीवर ताण आल्यानंतर सुद्धा इथे रिलॅक्स होणं, हे जर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे आसनं करता करता लक्षात आलं तर त्याची जी दुसरी बाजू आहे, त्याचा जो परिणाम आहे मनाच्या पातळीवर होणारा, तो अशा प्रकारचा आहे की मनाच्या पातळीवर स्ट्रेस आलेला असताना सुद्धा रिलॅक्स कसं व्हायचं याचं अप्रत्यक्ष ट्रेनिंग आपल्याला शारीरिक पातळीचा ताण असताना रिलॅक्स आपण व्हायला शिकलो की त्यातनं आपोआप मिळून जातं. कारण शरीर आणि मन एकमेकांशी जोडलेलं आहे. ते आपण जे शरीराच्या पातळीवर करू त्याचे परिणाम मनाच्या पातळीवर मिळणार, जे मनाच्या पातळीवर करू त्याचे परिणाम शरीराच्या पातळीवर मिळणार. तर त्यामुळे आपण इथे काय करतोय शरीराच्या पातळीवर की आसनं करताना शरीर आणि मनाची एकरूपता अनुभवत करतोय. ती करताना आपण ज्या स्टेजपर्यंत आपण कुठलंही आसन करू शकतो तिथे आल्यानंतर आपण जबरदस्ती करत नाही, तर तिथे आपण रिलॅक्स होतोय. रिलॅक्स होतोय म्हणजे काय करतोय की मला हे इथपर्यंत करायला जमतंय आणि ह्याच्या पलीकडे जमत नाही, ही रियालिटी मान्य करतोय तिथे. आणि शरीराच्या सहकार्याने आपण तिथे रिलॅक्स होतोय. शरीराला डावलून नाही होते, जबरदस्ती करून मानगुटीवर बसून काही करून ते डोकं गुडघ्याला लावायचं असं करत नाही आहोत. तर जेवढं शक्य आहे तेवढं वागतोय आज. आणि आपल्याला शरीराशी काही वैर करायचं नाही, आपलं मित्रच आहे, ते वेळोवेळी आपल्याला मदतच करताय, तर त्याला वैर करायचं, त्याच्यावर लादायचं, जबरदस्ती करायची काही गरजच नाही. हे पण लक्षात घेऊन आपण त्याच्याशी नातं असं खूप साधं, फ्रेंडली आणि प्लेफुल ठेवतोय. आणि त्याच्या कलाकलांनी घेत गेलो आपण तर आपल्याला ते कलाकलांनी शरीराचे घेता घेता आपण मनाच्या कलाकलांनी घ्यायला शिकतो. आणि मनाच्या कलाकलांनी जर आपल्याला घेता आलं आपल्या, तर इतरांच्या सुद्धा कलाकलांनी घेणं आपल्याला शक्य होतं. आणि व्यवहारात जर पाहायला गेलं तर आपल्या आयुष्यातले जे बरेचसे ताणतणावाचे जे प्रसंग असतात, तर त्या सगळ्यांच्या मागचं कारण कुठेतरी असं असतं की आपण समायोजन करू शकत नाही, त्यांच्याशी जुळवून घेऊ शकत नाही. हे जुळवून घेणं म्हणजे नाईलाजाने जुळवून घेणं नाही, तर मनापासून जुळवून घेणं. तर हे जर जुळवून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये आली तर आपला जवळजवळ 70, 80, 90% ताण दूर होतो.
कारण असं आहे की तुम्ही किती काही जरी ठरवलं तरी सुद्धा ह्या जगातच तुम्हाला जगावं लागतं, वावरावं लागतं. आणि त्यांच्याशी तुमचा संबंध तर पावलोपावली येत होतो जगाशी, व्यक्तींशी, प्राण्यांशी, वनस्पतींशी. हा संबंधच असं समायोजन खूप असं चांगल्या प्रकारचं झालेलं, तर तुम्ही सततच त्या अस्तित्वाच्या सिंकमध्ये राहता. हे तुमचं अस्तित्व हे त्या उरलेल्या अस्तित्वापेक्षा वेगळं असं न राहता त्याच्या सिंकमध्ये राहतं. त्याच्याशी सुद्धा एक समतोल साधला जातो तुमचा. आणि तो जर साधला गेला आहे बेसिक समतोल, आणि त्याच्यासाठी जर आसनांची आपण मदत घेऊ शकलो, तर ती फार वेगळ्या प्रकारची ती क्रिया होते. मग आपल्या इथे आपण डोळे मिटून आसनं करायला सांगतो. ते डोळे मिटून करायला सांगत त्यामुळे काय होतं की दुसऱ्यांशी तुलना होतच नाही, आणि खऱ्या अर्थाने आपण स्वानंदाय स्वांत सुखाय ती आसनं करू शकतो. की मी माझ्या आनंदासाठी मी करतोय, मला काही कुठे स्टेजवर जाऊन ते दाखवायचं नाहीये माझं किती लवचिक झालं शरीर वगैरे. कारण तो जो दिखाऊपणा असतो त्याच्यामध्ये जी स्पर्धा असते, त्याचा जो एक ताण असतो, आणि त्याची गरज नाही. आणि म्हणून मला नेहमी असं वाटत आलं की निदान म्हणजे सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये निदान योगविद्या तरी स्पर्धेच्या पलीकडे ठेवावी. पण आता ते होण्याची शक्यता नाही, कारण आता योगालाच क्रीडा प्रकार म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता लवकरच ते ऑलिम्पिक्समध्ये येईल, आणि मग स्पर्धा ऑलरेडी आहेच सुरू ती, पण त्याचं अगदी शिखर गाठलं जाईल. आणि या सगळ्या प्रकारामध्ये त्याचं जे आत्मा आहे, त्या योगविद्येचा जो आत्मा आहे, तर तो हरवून जाईल, आणि नुसतंच लवचिक शरीर आपल्याला दिसतील, पण लवचिक मन झालेली माणसं नाही पाहायला मिळायची. योगाचं जे खरा परिणामकारकता जी आहे ती नुसत्या शरीराच्या लवचिकतेपुरती मर्यादित नाहीये, तर मनाच्या लवचिकतेमध्ये वरती सुद्धा त्याचा खूप चांगला परिणाम होऊ शकतो. मी आता म्हणलो तसं सगळ्या जगाशी, स्वतःशी आणि परिस्थितीशी जे आपल्याला वेळोवेळी जुळवून घ्यावं लागतं, तर ते जुळवून घेणं हे मनाच्या लवचिकपणामुळे शक्य होतं आपल्याला. आणि जुळवून घेणं शक्य झालं, मनापासून जुळवून घेणं, मनाविरुद्ध नाही आणि नाईलाजानी नाही, त्या सहजपणे जुळवून घेणं जमलं, तर आपल्याला खूपसा ताण आपला कमी होऊन जातो. पण जुळवून न घेणं ह्याच्यात खूपशा आपल्या अडचणी आणि समस्या आणि संघर्ष, भांडणं, तंटे सगळे त्याच्यावरच अवलंबून असतात. की मी का म्हणून जाऊन असं ते असतं ना, मी का म्हणून फक्त हे करायचं, जुळवून घेत त्यांनी सुद्धा जुळवून घ्यायला पाहिजे. तर त्याच्यात खूप आपण संघर्ष करतो, खूप शक्तीचा क्षय करतो, आणि जिथे ती शक्तीचा क्षय होतोय, जिथे ते आपला समतोल बिघडतोय, तिथे तिथे ती स्वस्थता बिघडते, आणि जिथे ते स्वस्थता बिघडते, समतोल बिघडतोय, तिथे डेफिनेटली आपल्या इम्युन सिस्टीमवर परिणाम होणार आहे. कारण ती सगळ्या आपल्या एकात्मिक आरोग्याचा एक घटक आहे, आणि तसंच आपण त्याच्याकडे बघायला पाहिजे. म्हणून आपण जर आसनं योग्य प्रकारे केली, स्थिर शरीर ठेवून केली, त्याच्यात एक सुखकारकता आहे असं पाहिलं, त्याच्यात एक सहजता राहिली, आणि ते करता करता आपल्याला आपल्यातल्या ईश्वराच्या अस्तित्वाची, आपल्यातल्या अनंततेच्या अंशाची जाणीव झाली, आणि तोच अंश म्हणजे बाहेरचं सगळं विस्तारित जग आहे हे आपल्याला लक्षात आलं. आणि ते झाल्यामुळे त्या बाहेरच्या अनंततेशी माझ्यातल्या अनंततेचं एक आंतरिक नातं जे आहे ते माझ्या लक्षात आलं. तर ते आसन खऱ्या अर्थाने मला जमलं असं म्हणता येईल. आणि ते जर जमलं तर त्याची परिणती काय होते की तत्व द्वंद्वान विघाता, म्हणजे बाहेरची जी सगळं हवं नको, चांगलं वाईट, भलं बुरं, शुभ अशुभ, किंवा हे जे सगळी द्वंद्वात्मक सगळं जग आहे आजूबाजूला, तर त्याचे जे आपल्यावरती सारखे परिणाम होत असतात, तर ते न होता आपण ती आपली स्वस्थता मेंटेन करू शकू, राखून ठेवू शकू किंवा जपू शकू. तर हे आसनांचा परिणाम अपेक्षित आहे की त्यांनी द्वंद्वांचा आपल्यावर परिणाम होत नाही बाहेरच्या, आणि आतली स्वस्थता तशीच टिकून राहते. आपण आसनं जर करत असलो तर असं आपल्या ह्याच्यात होतंय का आसनं केल्यानंतर, असं बघायला पाहिजे. अजून एक भाग आसनं करताना असं लक्षात ठेवला पाहिजे, योगासनं करताना, की ते केल्यानंतर दमछाक नाही होता कामा. आपली जर दमछाक झाली त्याचा अर्थ आपलं काहीतरी करणं चुकतंय, की
म्हणजे आपण जर निसर्गाची व्यवस्था म्हणून पाहायला गेलं ना, तर आपण समजा योगासनं ही छान चांगल्या पद्धतीने करतोय आणि ती करता करता किंवा ती केल्यामुळे जसं मी म्हणलो तसं मनाशी त्याचं नातं असल्यामुळे ते परिणाम मिळतील. तसं ते केल्यामुळे त्याच्यामध्ये जे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ट्विस्ट असतात, नंतर अगेन्स्ट ग्रॅव्हिटी काही ॲक्शन असतात, टवर्ड्स ग्रॅव्हिटी काही ॲक्शन असतात, त्या सगळ्याचा परिणाम जो असतो खेचणं असतं, म्हणजे स्ट्रेचिंग असतं इन्व्हॉल्ड. तर या सगळ्याचा एक नैसर्गिक परिणाम म्हणून आपलं शरीरामधलं जे रक्ताभिसरण आहे तर ते आपोआपच सुधारतं. आणि रक्ताभिसरण सुधारलं की दूषित द्रव्य जी सगळीकडे साठलेली असतात शरीरभर, तर ती सर्क्युलेशनमध्ये येतात आणि त्याची विल्हेवाट लावली जाते. आणि दूषित द्रव्यांची विल्हेवाट लागली की तिथे शुद्ध रक्त जाऊन त्या त्या ऑर्गन्सची, त्या त्या अवयवांची कार्यक्षमता सुधारते. मग त्याच्यामध्ये इम्युन सिस्टीम सुद्धा आली. म्हणजे असं बघायला पाहिजे की माझ्या सगळ्या शरीरामधलं रक्ताभिसरण सुधारलं, सगळ्या माझ्या शरीरामधली उत्सर्जन संस्था जी आहे तर त्याच्यातनं सगळं दूषित द्रव्य बाहेर पडणे सगळ्या शरीरातलं सुधारलं की त्याचा परिणाम नैसर्गिक माझ्या इम्युनिटीवर होणारच आहे. असं पाहायला पाहिजे त्याच्याकडे. की मला घाम यायला लागतो ह्याचा अर्थ काय झाला की आता माझ्यातली ती जी उत्सर्जनाची जी क्रिया आहे त्याला चालना मिळाली आणि ठीक आहे आता म्हणजे पुरे झालं. तर ते घामाघूम होणं हे म्हणजे एक्सेस झालं. ते परिणाम त्याचा जो आहे तर तो म्हणजे तुम्ही त्याचं प्रमाण वाढवायची काही गरज नाही, फक्त एक्सरसाइज केला आणि जस्ट घाम यायला लागला आणि थांबला तुम्ही, तर दॅट इज बेटर. आणि खरं म्हणजे जे योगसाधना करणारे आहेत त्यांचा अनुभव असतो की योगसाधना केल्यानंतर त्यांना कधीच दमल्यासारखं वाटत नाही, तर रिफ्रेशिंग असतं ते. मग जास्त उत्साहित होता तुम्ही, जास्त प्रफुल्लित होता, सगळे शरीर सगळं ताजंतवानं होतं. तर हा जो भाग आहे की आवश्यक तेवढ्या प्रमाणात व्यायाम केला, प्रमाणाबाहेर नाही, म्हणजे अगदी तमोगुणाने प्रभावित होऊन नुसता आळसात बसून राहिलाय असंही नाही, आणि रजोगुण प्रधानतेमुळे सारखा पळतोय नुसतं असंही नाही. तर मध्ये कुठेतरी सत्वगुणाने आवश्यक तेवढा व्यायाम केला जातोय म्हणजे आसनांच्या रूपाने, आणि त्याच्या पलीकडे नाही आणि कमी नाही जास्त नाही, म्हणजे आता समतोल राहिला. म्हणजे आसनाने सुद्धा समतोल बिघडला नाही, किंवा कुठल्याही शारीरिक हालचालीने किंवा अतिरेकाने समतोल जो बिघडतो त्याने बिघडला नाही. तर म्हणून त्याचं महत्व आहे. आणि सर्क्युलेशन सुधारलं तर ते सगळीकडचं सुधारेल ना, फक्त इम्युन सिस्टीमचं सुधारायला पाहिजे असं थोडंच आहे सगळीकडे, कारण इम्युन सिस्टीम माझ्या शरीराचा एक घटक आहे. सगळ्याच असं सुधारलं तर त्याचंही सुधारणारच आहे, असंच बघायला लागेल. तर मग त्याला तो होलिस्टिक अप्रोच जो मी सुरुवातीपासून म्हणतोय तर तो आपण प्रत्यक्षात आणला असं होईल. नाही तर सॉलिटरी असं आपण बघायला गेलो ती वस्तुस्थिती नाकारून, म्हणजे आपलं जे अस्तित्व आहे हे सगळ्या इंद्रियांचं मिळून अस्तित्व आहे ना. आता तुमच्याशी बोलतोय तर त्यावेळेला मग जरी जिभेने बोलत असलो, बुद्धीचा वापर करत असलो, त्याच्याशी अनुकूल माझ्या काही हालचाली होत असल्या तरी बाकी सगळी माझी इंद्रिय आहेत ना आपल्या जागी, ती सगळं त्यांचं त्यांचं काम करतायत ना. तसं तुमचंही तेच होतंय. त्यामुळे मुद्दा असा की आपण असं सॉलिटरी किंवा असं एक्सक्लुझिव्ह असं आरोग्याकडे बघू नये, तर होलिस्टिकली बघावं. हा एक मुद्दा म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. तसं आता प्राणायामाच्या बाबतीत, हे आसनांच्या बाबतीत झालं. प्राणायामाच्या काय होतं की ही जी आपली श्वसन यंत्रणा आहे, नाकापासून सुरू होऊन आपल्या फुफ्फुसांचे जे वायुकोश असतात छोटे छोटे अगदी सूक्ष्म, तर तिथपर्यंत ती पसरलेली जी आहे, तर त्याच्यामध्ये साधारणपणे आपली जी सिक्रिशन्स असतात, म्हणजे प्रोटेक्शनसाठीच असतात ती सिक्रिशन्स, असं चिकट द्रव सगळ्या शरीर आपल्या त्या श्वसन यंत्रणेमध्ये सतत पाझरत असतो. तर त्याच्यामध्ये सगळे ते जीवजंतू अडकतात आणि त्याचे ते बाहेर टाकले जातात नंतर. पण मुद्दा असा की हे जरी आपल्याला पोषक असलं तरी सुद्धा जर आपल्याला खऱ्या अर्थाने प्राणायाम करायचा असेल आणि त्यांनी आपल्या रक्तातली ऑक्सिजनचं प्रमाण वाढवायचं असेल तर आपल्याला
ते प्राणायाम खूप काळजीपूर्वक आणि व्यवस्थित पूर्वतयारीने केला पाहिजे. म्हणजे कसं की जर मला या होतं काय की आपण श्वास आत ज्याला घेतो तर त्याला त्या श्वासनलिकांमधनं आणि त्याच्या ज्या शाखा असतात वेगळ्या वेगळ्या आणि सूक्ष्म शाखा होत होत त्या वायुकोशापर्यंत ते पसरलेलं असतं. तर आपण घेतलेला श्वास हा ज्याला वायुकोशापर्यंत पोचतो त्या वायुकोशाभोवती जे आवरण असतं सूक्ष्म रक्तवाहिन्यांचं, तर त्यातनं तो ऑक्सिजन त्या रक्तवाहिन्यांमध्ये जातो आणि मग तो सगळ्या शरीरभर पसरवला जातो. आणि ऑक्सिजनची रिक्वायरमेंट शरीराला सततच असते. तर त्यामुळे श्वसनाद्वारे आपल्याला जो ऑक्सिजन मिळतोय तो ज्या वायुकोशांमधनं रक्तवाहिन्यांमध्ये जातोय तर तो आपल्याला पुरेसा असेल तर मग आपल्याला काही अडचणी येत नाही. पण जर पुरेसा होईनासा झाला तर मग अडचणी येतात. आणि मग त्याचं ऑक्सिजनेशन झालं नाही ब्लडचं तर मग आपले सगळे व्हायटल ऑर्गन्सही त्याच्यावरही परिणाम व्हायला लागतो. आता मला जर त्याचं ऑक्सिजनेशन सुधारायचं असेल तर मला आधी माझी सगळी रेस्पिरेटरी सिस्टीम श्वसन यंत्रणा ही स्वच्छ केली पाहिजे. ती स्वच्छ करायची म्हणजे काय करायला पाहिजे तर एक म्हणजे नाकाच्या पातळीवर घसा आणि नाकाच्या मागे जे नेझोफॅरिंग्स आहे आणि तोंडाच्या मागे जे ओरोफॅरिंग्स आहे तर तिथले जे काही जीवजंतूंच्या वसाहती आहेत ते जर आपल्याला स्वच्छ करायचं झालं तर आपल्याला सूत्रनेती म्हणजे सूत्र नाकातनं घालायचं आणि तोंडातनं बाहेर काढायचं आणि ते असं हलवायचं आणि इकडनं घालायचं तसं हलवायचं आणि त्यामुळे ते मागे साठलेलं जे सगळं दूषित गोष्टी आहेत जीवजंतू आहेत किंवा चिकट पदार्थ आहे तर तो सगळा बाहेर काढला जातो. किंवा पाणी नाकानी उजव्या नाकपुडीनी सोडायचं आणि ते डाव्यानी बाहेर येतं आणि डाव्यानी आत घ्यायचं उजव्यानी सोडायचं, त्याला जलनेती म्हणतात. तर हे वरच्या भागातलं झालं. पण याच्यासाठी काय होतं की हे थोडंसं प्रॉपरली शिकून घ्यावं लागतं. कारण जर आपला तो अँगल जो असतो तो जर करेक्ट झाला नाही तर ते जे पाणी नाकातनं जाऊन तोंडातनं बाहेर पडायला पाहिजे त्यावेळी ते सायनसेसमध्ये जाऊ शकतं आणि मग त्याने अजूनच दुखणं वाढू शकतं आपलं. तर ते जरा थोडंसं दमादमाने आणि व्यवस्थित वेळ काढून असं चांगल्या प्रकारे शिकून घ्यायला पाहिजे. पण त्याच्यासाठी अडून राहण्याच्या ऐवजी जी क्रिया आपण सहजपणे घरात करू शकतो अशी जी क्रिया आहे तर ती म्हणजे कपालभाती ही क्रिया आहे. तर हे लक्षात घ्या, शब्द तो जो आहे तो कपालभाती नाहीये, कपालभाती आहे. आणि तो प्राणायाम नाहीये तर ती शुद्धी क्रिया आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणं अपेक्षित आहे की श्वास जोराने बाहेर सोडणं आणि आत जाण्याची क्रिया ती नैसर्गिक होऊ देणं. जोरात बाहेर सोडणं, आत जाणं आपोआप होते, जोरात बाहेर सोडतंय आत जाणं आपोआप होतंय. ही जी क्रिया आहे ती ज्याला आपण चांगल्या प्रकारे शिकून घेतो आणि हे श्वास जोरात बाहेर सोडणं आणि खूप असा म्हणजे योग साधनेचे जे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत ते लक्षात घेऊन ते जर केलं त्याचा अपाय काही होत नाही. मग मगाशी म्हणलं तसं जसं आसनांच्या बाबतीत जोर लावून आणि जबरदस्तीने असं आपण काही करत नाही तसं कपालभातीच्या बाबतीत सुद्धा आपण जो जोर लावून आणि असं केलं नाही, आपल्याला जेवढं झेपतंय तेवढंच केलं तर जोरात श्वास बाहेर सोडणं हे काही फार अवघड कृती आहे असं म्हणता येणार नाही. फक्त सध्याच्या काळामध्ये मी सगळ्यांना असं रेकमेंड करतोय की तुम्ही 4 जण घरात बसून जर एकत्र कपालभाती करणार असाल तर एकमेकांचे जंतू एकमेकांच्या फुफ्फुसामध्ये जाण्याची शक्यता आहे. त्याऐवजी खिडकीपाशी उभं राहिलं आपण आणि बाहेर ते हे केलं. आता याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या घरातल्यांचं रक्षण करतो आणि बाहेरच्यांचं आपल्याला काही देणं घेणं नाही असा त्याचा अर्थ नाही. तर बाहेर ज्याला आपण तो जोरात श्वास सोडू तर त्याला त्या श्वासामध्ये जे काही जीवाणू असतील तर ते बाहेरचं व्हॉल्यूम हवेचा मोठा असल्यामुळे त्यात ते त्यांची डायल्युशन होऊन जाईल आणि त्याचा इफेक्टिव्हनेस कमी होईल, त्याची परिणामकारकता कमी होईल आणि इतरांना त्याचा अपाय नाही होणार. तर तसं म्हणजे जसं आपण मास्क लावतो तर त्याचा
कारण हे ना की आपल्या ड्रॉपलेट्समधनं बाहेर पडणारे जीवाणू त्याचा इतरांना त्रास होऊ नये आणि इतरांच्या ड्रॉपलेट्समधनं पण आपल्याकडे येणारे जीवाणू आहेत त्यांच्यापासून आपला बचाव व्हावा. म्हणजे एकमेकांचा बचाव करण्यासाठी ते आपण वापरतो मास्क. तर तसंही आपण जर डायल्युशन त्याचं मोठ्या प्रमाणात होईल अशा दृष्टीने जर खिडकीपाशी भरून जोरात श्वास बाहेर फेकला, आणि ते जोरात फेकणं म्हणजे कसं खूप जोरात नाही, असं केलं तर त्यांनी काय होतं की सगळी श्वसन यंत्रणा जी आपली, तर त्याच्यात जे साठलेला वायू आहे तर तो सगळा असा बाहेर टाकला जातो. एक असे एक ह्या योगने शरीरशास्त्रामधलं एक हे आहे, कॉन्सेप्ट आहे की आपल्या इथे मुख्य जी नलिका आपली असते, श्वासनलिका, तर त्याच्यामध्ये जो हवा साठलेली असते, तर बऱ्याच वेळेला आपल्याला जर बाहेर ती फेकली गेली नाही तर ती शिळीच हवा आपण आत श्वासाबरोबर जात राहते आणि त्या शिळ्या हवेमध्ये उच्छ्वासाबरोबर येऊन अजून भर पडते आणि तो जो डेड कॉलम किंवा तो न हलणारा जास्त जो कॉलम आहे हवेचा, तर तो तसाच राहिल्यामुळे त्याच्यात शुद्ध हवा नसतेच, ती सगळी अशुद्ध आणि शिळीच हवा असते. ज्याला आपण जोरात ते बाहेर फेकतो कपालभाती क्रिया करताना, तर त्यावेळेला पण तो जे साठलेलं वायू आहे आपल्या श्वासनलिकेमधला, तर तो आपण बाहेर टाकतो आणि ते दीर्घकाळ आपण करत राहिलो की अगदी वायुकोशापर्यंत साठलेली जी शिळी हवा असते तर ती सगळी बाहेर टाकली जाते. त्याच्याबरोबर जे चिकट पदार्थ असतात निर्माण झालेले प्रोटेक्शनसाठी, तर त्यांनी जर आपल्या वायुकोशांच्या तिथे जर त्याचं आवरण झालं असेल तर त्यातनं ऑक्सिजन आत जाऊ शकत नाही. तर म्हणून तिथपर्यंत जर सगळं क्लिन्झिंग झालं, सगळं शिळी हवाही बाहेर पडली आणि थिक म्युकस असेल तोही बाहेर पडायला मदत झाली, असं आपण जर केलं आणि क्लिन्झिंग सगळं झालं आणि नंतर प्राणायाम केला तर तो जास्त इफेक्टिव्ह होतो. तर हे क्लिन्झिंग आपण साधारणपणे 50 वेळा केलं आणि 3 राऊंड केल्या, एवढं पुरेसं आहे सध्याच्या काळामध्ये. आणि हे अर्थात खूप उत्तम प्रकारे ज्यावेळेला करोनाचं रिस्ट्रिक्शन्स उठतील तर त्याला ते पर्सनली शिकून घेणं जास्त योग्य राहील. पण तोपर्यंत हे सूचना ज्या मी आत्ता दिल्या की हळू करणं, हळुवारपणे करणं, सहजपणे करणं, जबरदस्ती न करता करणं, असं जर आपण सांभाळलं तर त्याचा काही अपाय होणार नाही. आणि आता मी दाखवलं तसं की असं खूप असं नाही करायचं, असं नाही करायचं, साधं करायचं. त्याच्या अजून खूप इलॅबोरेट गोष्टी आहेत, पण त्या सगळ्या आपल्याला अशा दाखवता येणार नाही. म्हणून ती दाखवल्यानंतर तुम्ही करताय कसं ते बघावं लागेल. त्याच्यासाठी आपण जरा नंतर थोडं थांबूया त्यासाठी. पण हे लक्षात घ्या की जर आपण जोरात श्वास बाहेर सोडला तर नेमकं काय होतं त्यांनी, तर रेस्पिरेटरी सिस्टीम क्लीन होते आणि त्यामुळे नंतर ज्याला आपण श्वासोश्वास करू किंवा प्राणायाम करू तर त्याला तो जास्त आपण फ्रेश हवा आत जाते आणि ती फ्रेश हवा कोशांपर्यंत पोचल्यामुळे त्याच्यातनं जे ऑक्सिजनेशन ब्लडचं व्हायला पाहिजे ते अधिक चांगल्या प्रकारे होतं. आणि जसं ऑक्सिजनेशन महत्वाचं आहे तसं कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणे तितकंच महत्वाचं आहे. तर तोही बाहेर पडायला मदत होते, सगळा पॅसेजच क्लिअर झालेला असतो. अर्थात याला दंडधोती, वस्त्रधोती याची मदत घेणं हे अधिक चांगलं, पण हे सुद्धा पुन्हा आपल्याला प्रत्यक्ष शिकावं लागेल. आणि मी मुद्दाम असं सांगून ठेवतो की जलनेती किंवा सूत्रनेती आपली आपण करू नये, थोडं थांबावं त्याच्यासाठी, ते प्रॉपरली शिकून घेणं योग्य राहील. पण कपालभाती म्हणजे जोरात श्वास बाहेर सोडणे त्यातल्या त्यात सहज जमण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे ते मॉडिफाईड कपालभाती असेल, अगदी आदर्श कपालभाती नसेल, पण तरी सुद्धा हरकत नाही. आणि ते केल्यानंतर आपण ज्याला प्राणायाम करू, म्हणजे जे करणारे आहेत त्यांना अनुभवच असेल की श्वास आपण ज्याला जोरात बाहेर टाकतो त्याला कार्बन डायऑक्साईड प्राधान्याने बाहेर फेकला जातो. म्हणजे रक्तातलाही कार्बन डायऑक्साईड त्या
वायुकोशात येऊन तोही बाहेर फेकला जातो. त्यामुळे रक्तातलं ऑक्सिजनचं रिलेटिव्ह कॉन्सन्ट्रेशन वाढतं, प्रमाण वाढतं आणि त्यामुळे एक बफर निर्माण होतो आत. म्हणजे तुम्हाला असं खूप श्वास घाईघाईने घ्यायची आवश्यकता राहत नाही नंतर. म्हणून जे कपालभाती करणार आहेत ते असं सांगतात की ती जर करेक्ट तुम्ही केलेली असेल तर तुम्हाला नंतर असा श्वास जोरात भरून घ्यायची आवश्यकता राहत नाही, कारण तुम्ही ऑक्सिजनची रिक्वायरमेंट जी असते बॉडीची ती तुम्ही पुरी केलेली असते. आणि त्यामुळे तुम्ही थोडं निवांतपणाने श्वास, कारण प्राणायाम करताना हळू आणि हळुवारपणे आणि पूर्णपणे श्वास छातीमध्ये भरून घेणं आणि हळू आणि हळुवारपणे आणि पूर्णपणे तो बाहेर सोडणं, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. तर ते जर करायचं असेल ते हळूहळू हळुवारपणे आणि पूर्णपणे श्वास भरून घेणं, तर ती जर सिस्टीम क्लीन असेल तर ते अधिक आपण चांगल्या प्रकारे करू शकू. बाहेर सोडताना सुद्धा तो पूर्णपणे सोडायचा झाला तर ते सुद्धा क्लीन असेल सिस्टीम तर त्याने आपण चांगलं बाहेर सोडू शकू. आणि हे दोन्ही जर चांगल्या प्रकारे व्हायला लागलं, श्वास आत घेणंही चांगल्या प्रकारे होते आणि बाहेर सोडणंही प्रॉपरली होते. आता असं आपण एक 5 वेळा केलं एका दमामध्ये, म्हणजे असं बसलो शांत, कुठल्याही स्थितीमध्ये तुम्ही बसलात शांतपणे श्वास आत भरून घेतला छातीमध्ये पूर्ण, आधी कपालभाती केली नंतर असा पूर्ण हळू भरून घेतला, तसाच तो हळू सोडला शांतपणे, कोंडला नाही मुद्दाम, आणि पूर्ण बाहेर जातोय अशी खबरदारी घेतली. आणि अशा प्रकारे आपण 5 वेळा एका दमात केलं आणि असं 3 वेळा केलं तरी ते पुरेसं आहे आपल्याला. फक्त हे लक्षात ठेवायचं की हळू करणं, पूर्ण श्वास आत घेणं, हळुवारपणे करणं आणि पूर्णपणे बाहेर सोडणं, हे दोन्ही साधलं पाहिजे. आणि बाहेर सोडण्याची क्रिया थोडीशी आत घेण्यापेक्षा लांबलेली असली पाहिजे. तसं ते झालं की तो प्राणायाम करेक्ट झाला. आणि तो जो झाला तर ऑक्सिजनेशन आपल्या ब्लडचं चांगलं झालं. आणि त्याच्या जोडीला जर आपण बाकी सगळ्या गोष्टींची खबरदारी घेत असलो, म्हणजे वेळच्या वेळेला खाणं, विश्रांती घेणं प्रॉपर, तर आणखीन खाणं जे आहे ते परिपूर्ण आहार असेल, सगळे घटक त्याच्यात असतील, आणि आपली जीवनशैली अशी, आत्ता तर काय लॉकआउटच आहे त्यामुळे सगळेजण घरातच आहेत विकेंड्सना विशेषतः, आणि अदरवाईज रेस्ट्रिक्शन्स खूप आहेत. पण मुद्दा असा की या परिस्थितीने, सद्य परिस्थितीमध्ये आपण त्याच्याकडे जर योग्य प्रकारे पाहिलं आणि त्याचा जर विनियोग हे सगळं चांगल्या प्रकारे नियंत्रणात आणण्यासाठी केला, आणि हे आसन आणि प्राणायाम जर आपण चांगल्या प्रकारे केले तर आपलं आरोग्य चांगलं राहायला आणि स्वस्थता राहायला मदत होईल. आणि त्याला जर ध्यानाची जोड दिली तर मग फारच चांगलं. म्हणून आपण इथे काय करतो की ध्यान आधी शिकवतो, ध्यानामुळे मन तुमचं पूर्ण शांत होतं. मग ती शांती तशीच जतन करून आपण साध्या साध्या हालचाली आधी करायला शिकतो. आणि ती करताना मी मगाशी म्हणलो तसं की हळू करणं, हळुवारपणे करणं, सहजपणे करणं, डोळे मिटून करणं, जोर न लावणं, हे सगळं सांभाळलं की ती मनशांती तशीच टिकून राहते. आणि त्या हालचाली ज्या होतात त्या आपोआपच ध्यानमय व्हायला लागतात. ध्यानाच्या अभ्यासाने प्राप्त झालेली जी शांती असते तर ती तशीच जतन झाली तर म्हणजे साध्या हालचालींमध्ये, आणि नंतर मग थोड्या कॉम्प्लेक्स हालचाली आसनांच्या रूपाने करायला लागलो आणि त्यातही ते टिकायला लागलं की त्या पूर्वतयारीमुळे आपल्याला दिवसभरातल्या सगळ्याच हालचाली तशा ध्यानमय व्हायला लागतात, म्हणजे शांतपणे व्हायला लागतात. आणि शांतपणे हालचाली करण्यामागचा हेतू काय, तर अनावश्यक, अप्रस्तुत, अतिरेकी अशा ज्या शारीरिक हालचाली आपल्या होत असतात की ज्याच्यात शक्तीचा सगळा क्षय होत असतो, किंवा मानसिक पातळीवरती खूप काहीतरी विचार आहेत आणि सारखं काहूर माजलेलं आहे डोक्यात, आणि जरा सुद्धा विचार, मनाला स्वस्थता नाही असं जर असेल तर त्याच्यात सुद्धा शक्तीचा प्रचंड क्षय होत असतो. तसं भावनांच्या बाबतीत सुद्धा आहे की काहीतरी काहीतरी साठवून ठेवलेलं असतं आज जुनं, किंवा पुढचे काहीतरी प्रमाणाबाहेर विचार करत असतो आपण, आणि त्या सगळ्याचा परिणाम कुठेतरी अतिरेकी भावनांचं
आविष्कार आत किंवा बाहेर होत राहतो आणि त्या सगळ्यामध्ये प्रचंड शक्तीचा क्षय होतो. आणि शक्तीचा क्षय जिथे जिथे आहे तिथे तिथे तुम्ही आरोग्याची तुमच्या मूळ ज्या त्याच्या मुळावरच घाव घालताय असं म्हणता येईल. कारण जिथे जिथे अशांती आहे, जिथे जिथे अस्वस्थता आहे, जिथे जिथे काय म्हणूया टर्मॉइल आहे, तिथे तिथे आरोग्य धोक्यात आहे. तर त्यामुळे आपल्याला कसं आहे आणि बघायला लागतं की मला आपलं एक 10-15 मिनिटं शवासन ध्यान केलं की इतर कुठलं ध्यान केलं शांत झालं, तर असं पुरणार नाही ना. आपल्याला दिवसभर शांत राहावं लागेल. तर मग तो वेळोवेळी जगत असताना येणाऱ्या ज्या प्रसंगांमधून आपल्याला जावं लागतं, त्यावेळी जो काही स्ट्रेस येतो, ताणतणाव येतात आपल्याला, तर ते सगळे आपसुकच दूर होतील. कारण आपण शांतपणे सगळ्या हालचाली करत राहू. जे जे काही दिवसभरात आपल्याला करायच्यात गोष्टी, त्या सगळ्या जर आपण अशा शांतपणाने करत गेलो तर आपली जी सिस्टीम्स आहेत सगळ्या, त्या सगळ्या एकमेकांशी सुसंगत असं त्यांचं काम सतत चालू राहील आणि त्याच्यात काही असं अपहिवल्स काही होणार नाही, वरखाली होणार नाही जास्त. आणि त्यामुळे त्याच्यात एक सुसूत्रता राहील आणि ती राहिली की तो सेन्स ऑफ वेलबिईंग आपोआपच राहील. तसा राहायला लागला की आपली प्रतिकारशक्ती डॅमेज होणार नाही. कारण ती डॅमेज मुख्य कशाने होतीये, आत्ता जे लक्षात येते ते असं की सगळे घाबरलेत खूप, सारखे तणावाखाली येतं. तर काय होतंय आणि काय नाही अशा ह्याच्या खाली आहेत. आणि त्या तणावामुळे आणि घाबरल्यामुळे त्या शक्तीचा, आत्मशक्तीचा क्षय होतोय आणि त्यांनी दे आर गेटिंग व्हल्नरेबल टू करोना. तर त्यामुळे त्याला ते जास्त म्हणजे तिथे ती प्रतिकारशक्ती त्यांची कमी पडते. कारण सगळं एक्झॉशन होत आहे आणि अनावश्यक विचार, अनावश्यक हालचाली, अनावश्यक काहीतरी केलं जातंय, चुकीचं केलं जातंय. त्या सगळ्याचा परिणाम कुठेतरी आरोग्यावर होतोय. त्यामुळे हे सगळं जर आपण टाळू शकलो आणि समजून घेऊन ते बाजूला ठेवू शकलो तर मला खात्री आहे की आपण या करोनाच्या, मला ते युद्ध म्हणावं असं वाटत नाही, कारण तिथे सुद्धा ती हिंसकता आहे. माझ्या मते त्याचं निराकरण करणं, त्याचं निवारण करणं असा शब्द जरा तो मला जास्त योग्य वाटतो. तर तसं ते जर केलं तर हे जे आत्ता आलेलं जे आपल्याचं मोठं सगळ्या मानवतेवरती चाललेलं संकट हे म्हणजे योगाच्या पद्धतीने दूर केलं जाईल. योगाची पद्धती ही सर्वसमावेशक, एकात्म आणि होलिस्टिक आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि तसंच त्याच्याकडे बघायला पाहिजे योग साधनेकडे सुद्धा. तसं पाहिलं तर सगळ्या अस्तित्वाचं हित जर झालं तर आपलं हित त्याच्यात सामावलेलं आहे ना. आपण ज्याला प्रार्थना म्हणतो की सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया, तर सर्व जण जर सुखी झाले, निरामय झाले, प्रसन्न झाले, आनंदी झाले, त्यांचं सगळ्यांचं कल्याण झालं, सगळीकडे शांती नांदली, तर ते आपल्याला हे सगळं हे मिळणारच आहे ना, आपोआप न मागता मिळणार आहे. म्हणजे न मागता मिळतं ते जास्त चांगलं असतं, त्याचं एक ऐश्वर्य वेगळं असतं. तर मुद्दा असा, हे थोडे फिलॉसॉफिकल गोष्टी आहेत, ह्या कधीतरी विस्ताराने बोलायला लागतील, पण मी संक्षेपानेच सगळ्या गोष्टींना टच केला, स्पर्श केला आणि एक होलिस्टिक व्ह्यूनी म्हणजे सर्वसमावेशक दृष्टिकोन आणि एकात्म दृष्टी ठेवणं, ह्याला जर आपण भर दिला तर जाता जाता आपल्याला सहज प्रतिकारशक्ती वाढून जाईल. तसंच आपण हट्टाला पेटून आता प्रतिकारशक्ती वाढवायची असं म्हणून बसलो तर त्या संघर्षामुळेच ती कमी होईल. संघर्षात्मक भूमिका पेक्षा समजुतीची भूमिका जर घेतली तर तो संघर्ष सुद्धा सुसह्य आणि कमी ताण देणारा असेल आणि जिथे कमी ताण आहे तिथे आरोग्य जपलं जाईल. म्हणून असं आपण ह्या दृष्टिकोनातनं त्याच्याकडे बघावं आणि यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, अर्थात त्यातले जे प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे थोडे अधिक खूपच सूक्ष्म विषय आहेत. पण आसन आणि प्राणायाम मी आता म्हणलं तसं जर केलं आपण, त्याचे फिजिओलॉजिकल इफेक्ट आपल्याला मिळतीलच, पण कपालभातीचा एक खूप चांगला परिणाम असा होतो की आपल्याला जी ऑक्सिजनची रिक्वायरमेंट काही काळापूर्वी कमी झालेली असते, तर आपण त्यावेळेला जर ध्यानाच्या अवस्थेत असलो, आपण इथे तर ध्यानाने सुरुवात करतो, ध्यानच मेंटेन करून ती अवस्था जपून
आपण शारीरिक हालचाली आसनं करतो आणि मग प्राणायामाकडे जातो. तर त्या प्राणायामाकडे जाताना जर आपली ती ध्यानावस्था टिकलेली असेल, आपण तोपर्यंत जर ध्यानामध्ये रमलेले असलो, आणि ध्यानामध्ये रमण्याचा अर्थ मनःशांती होणं, मनातल्या विचारांची संख्या कमी होणं, निर्विचारतेची आविष्कार व्हायला सुरुवात होणं. तर त्या निर्विचारतेच्या आविष्कारामध्ये एक शांती आणि समाधान सामावलेलं असतं. तर इथे आपल्याला आसन प्राणायाम केल्यानंतर, आसन आणि आपण कपालभाती केल्यानंतर ज्याला प्राणायाम करू, तर त्याला ऑक्सिजनची सॅच्युरेशन आपल्या रक्तामधलं चांगलं असल्यामुळे आपल्याला त्यानंतर प्राणायाम केल्यानंतर जी अशी शांत स्थिती येईल, ती शांत स्थिती येताना आपल्याला श्वास जोरात भरून घ्यावा लागणार नाही, कारण आत ऑक्सिजन आहे, त्या पुरेसा सप्लाय आहे. त्यामुळे आपल्याला ते श्वसनाचे जे आपलं केंद्र आहे ते ॲक्टिवेट होणार नाही. त्यामुळे आपल्याला श्वास भरून घेणं अशी गरज राहणार नाही काही काळापुरती. आणि त्यावेळेपुरतं आपल्याला ती जी शांती आहे, मनःशांती जी मिळालेली आहे ध्यानाद्वारे, आणि ते ध्यान आसनांद्वारे आपण कंटिन्यू केल्यामुळे, तर ती शांतीची अवस्था आपल्याला प्राणायामाच्या नंतर, कपालभातीनंतर केलेल्या प्राणायामामध्ये ती अशी जतन करून ठेवता येईल. आणि कुठलाही अपाय न होता ते होऊ शकणं, हा त्याचा एक स्पिरिच्युअल भाग आहे. म्हणजे एक फिजिओलॉजिकल भाग आहे, तो मी तुम्हाला सांगितलं की क्लेन्झिंग झाल्यामुळे ऑक्सिजनेशन चांगल्या प्रकारे होईल, शेवटपर्यंत त्या सगळे वायुकोश असतील ते मोकळे होतील, तिथपर्यंत ती हवा पोचेल. आणि शिळी हवाच आत बाहेर करण्याची जी फ्रेश हवा त्याची जागा घेईल, आणि त्यामुळे ऑक्सिजनेशन चांगलं झालं तर सगळं पुढचं आपोआपच चांगलं होईल. तर हे जसं फिजिओलॉजिकल आहे परिणाम, शारीरिक क्रिया पातळीवरती होणारा, तसं स्पिरिच्युअल पातळीचा जो परिणाम आहे तो मनःशांती मिळालेली जी मनाची निरवस्था असते, म्हणजे काहीच त्याच्यात विचार येत नाही अशी जी अवस्था असते, तर त्यावेळेला ज्यावेळेला विचार थांबलेले असतात त्यावेळेला श्वासही थांबतो काही काळापुरता. तर तो श्वास जो थांबतो त्याला सहज कुंभक म्हणतात. हे सहजपणे थांबलेलं, ओढून ताणून थांबवलेलं नाही, सहजपणे थांबलेला, तर त्याला केवल कुंभक म्हणतात. तर तो केवल कुंभक ज्याला होईल, मन शांत झालंय, श्वास शांत झालाय, आणि त्यामुळे तो केवल कुंभक झालाय तुमचा. म्हणजे श्वास आतही जात नाही, बाहेर जात नाही, थांबलाय नुसता. तर त्याचा काही अपाय न होता तुम्ही ती मनःशांती खूप चांगल्या प्रकारे अनुभवू शकाल. आणि तो त्याचा आध्यात्मिक त्याचं मूल्य आहे कपालभातीचं. हे दोन्ही महत्वाचं आहे, कारण जे फिजिकल मॅनिफेस्टेशन असतं, फिजिकल पातळीवर आपल्याला जे मिळतं, त्याचा सोर्स कुठेतरी आहे, त्याच्या मागची जी प्रेरणा आहे, त्याच्या मागची जी शक्ती आहे, तर ते आपल्या चैतन्यच असल्यामुळे आपल्याला कायम असंच बघायला लागेल की जे जे माझ्या जीवनात होतंय ते सगळं त्या चैतन्यामुळे होतंय, आणि बाकी जी इंद्रिय आणि माझं शरीर आणि मन बुद्धी हे सगळं त्याच्या हातातली साधन सामुग्री फक्त आहे, असं बघण्याची गरज आहे. आणि ती दृष्टी जी आहे ती आपल्याला योगाच्या प्रॉपरली दीर्घकाळ प्रेमाने आनंदाने केलेल्या अभ्यासाने हे शक्य होईल. म्हणून अशा व्यापक दृष्टिकोनातनं आपण ह्या विषयाकडे पाहायला पाहिजे की योगाच्या द्वारे आपल्याला जी आपली प्रतिकारशक्ती वाढवायची तर ती अशी सॉलिटरी वेगळी काढून नाही साध्य करायची, तर सगळ्या अस्तित्वाचा विचार करून त्या अस्तित्वाचा घटक म्हणून मी आहे, आणि माझा आणि मी ज्याला अस्तित्वाचा विचार करून माझा ज्याला विचार करीन, आणि योग साधना जर प्रॉपरली मी केली माझी दृष्टीच बदलून जाईल, आणि ती बदलली सगळंच आपल्याला जाणवणाऱ्या गोष्टीच बदलून गेलेल्या असतील. आणि त्यामुळे आपल्याला जाता जाता प्रसाद म्हणून आरोग्य आणि प्रतिकारशक्ती वाढणे हे सगळं जाता जाता मिळून जाईल. तर त्यामुळे त्याच्यावरती आपण भर द्यावा असं मला तुम्हाला आग्रहाने सुचवा असं वाटतं, कारण त्यात आपलं हित सामावलेलं आहे. तर काही तुमचे प्रश्न असेल तर विचारा. एक आत्ता प्रश्न समोर असा आलाय की समाधान आणि कॉम्प्लेसन्सी मध्ये काय नेमका फरक आहे. तर कॉम्प्लेसन्सी मध्ये कसं आहे
की चला आता बास झालं बाबा, हे आता काही नको, दगदग नको मला, असं म्हणून जे असतं, मला नाही आता ते सोसवत, असं म्हणून जे समाधान मानलेलं असतं, आणि समाधान ज्याला मानलं जातं त्याला त्याला कॉम्प्लसन्सी म्हणता येईल. आणि तुम्ही ज्याला खऱ्या अर्थाने समाधानी होता, म्हणजे तृप्त होता, तर त्याला ती कॉम्प्लसन्सी नसते. म्हणजे ज्या समाधानामध्ये थोडस असमाधान समाविष्ट असतं, पण विशिष्ट काळापर्यंत ते असमाधान दूर करता येण्याची शक्यता नसते, आणि त्याचं भय वाटतं किंवा ते नकोसं वाटतं, तर ती कॉम्प्लॅसन्सी असते. पण ज्याला खऱ्या अर्थाने तुम्हाला आतून तृप्त वाटतं, खरी तृप्ती, तर त्यावेळेला असं कॉम्प्लॅसन्सीचा प्रश्नच राहत नाही. म्हणजे आपण भुकेले आहोत आणि आपण काहीतरी अन्न ग्रहण करतोय आणि त्यानंतर आपल्याला ती तृप्ती आली, ती आपण सगळ्यांनी अनुभवलेली असते. पण त्या तृप्तीनंतर पुन्हा आपण जर खायला लागलो तर ती तृप्ती नाहीशी झालेली असते. किंवा त्यात अगदी तृप्त आपण ज्याला झालेला असतो खाणं घेतल्यानंतर, त्याला कितीही तुमच्याकडे वाढून ठेवले आकर्षक अन्नपदार्थ, तर त्याच्याविषयी आकर्षण नाही वाटत. पण समजा आपण तृप्त होण्यापूर्वीच खाणं थांबवलं, तर एखाद्या खाण्याचा विचार मनात राहील आणि मग ते असमाधान राहील आत. आणि चला आता नाहीच आहे, नाही मिळत, मग आपण समाधान मानूयात, नंतर बघू, असं जेव्हा ठरवलं जाईल त्याला ती कॉम्प्लेसन्सी असेल. कॉम्प्लेसन्सीमध्ये एक अपूर्णतेची जाणीव असेल, एक समाधान असेल त्याच्यात. म्हणजे थोडं समाधान आहे, पण जे मिळालं नाही त्याच्याविषयीचं असमाधान आणि त्याच्याविषयीची एक अगतिकता असेल, हे मला जमत नाहीये, पेक्षा मान्य करू म्हणजे आपलं बरं, मान्य करू म्हणजे बरं, अशा प्रकारचं जे समाधान असेल ते खरं नसेल. आणि खरं समाधान असेल तर त्याच्यामध्ये संतुष्टता, म्हणजे आपण ज्या अर्थाने तो शब्द वापरतो, तर त्या अर्थाने अं, असं समाधान मानणं असं नसेल, तर खरं खरं समाधान असेल. आणि मग अशी म्हणलं तसं मग सगळे व्यवहार आपले समाधानाने होतील, असमाधानाने नाही होणार. त्यामुळे आपण जे पसरवू जगामध्ये ते समाधान पसरवू, असमाधान नाही. अपरिग्रह म्हणजे काय, असा एक प्रश्न आहे. तर प्रमाणाबाहेर गोष्टी साठवून ठेवणं म्हणजे परिग्रह आहे, आणि तशा त्या न साठवणं म्हणजे अपरिग्रह आहे. पण असं होतं बा बऱ्याच वेळेला की आपण साठवून ठेवलेलं बरंच काहीतरी असतं आणि ते आवरायचं म्हणून काढतो, टाकून द्यायचं म्हणून काढतो, आणि मग हळूहळू असं लक्षात येतं की टाकून देण्याचे पदार्थ अगदी कमी आणि ठेवायचे पुन्हा तसेच, तर ते आवरलं जातच नाही, ते पुन्हा माळ्यावर जातं. तर खऱ्या अर्थाने आपल्याला जर त्या आपल्या स्वरूपाच्या अस्तित्वाची प्रचिती आल्यामुळे जे समाधान आणि तृप्ती मिळते तिथे, तर ती जर मिळालेली असेल तर आपल्याला खूप काही साठवून ठेवायची अशी गरज राहत नाही. कारण आपण त्या साठवून ठेवलेल्या गोष्टींमध्ये कुठेतरी आपलं सुख शोधत असतो. पण त्याची काही आवश्यकताच राहिली नाही, कारण तुम्ही साधना योग्य प्रकारे करताय आणि नुसते कसरत म्हणून, व्यायाम म्हणून योग करत नाही, ते एक जीवनशैली म्हणून ती तुम्ही अडॉप्ट केली आहे आणि सहजपणे केली आहे, समजून केली, कोणीतरी सांगतं म्हणून नाही तर पटलं म्हणून करतोय. तर तसं जर झालेलं असेल तर नॅचरली तुमच्यात आंतरिकच एक परिवर्तनाची प्रक्रिया सुरू होईल आणि तुमची दृष्टीच बदलेल. ती बदलली की तुम्ही अनावश्यक गोष्टी साठवून ठेवणारच नाही. तर अनावश्यक गोष्टींचा संग्रह म्हणजे परिग्रह आहे, आणि तो नसणं, कारण त्याची सगळ्याची व्यवस्था ठेवण्याचा एक ताप असतो ना. त्याच्यापेक्षा ते आवश्यक आहे तेवढं ठेवलं, थोडीशी बेगमी केली, कारण अगदी असं आपल्याला संसारी माणूस असेल त्याला सगळं वाऱ्यावर सोडून जाता येणार नाही, थोडीशी व्यवस्था करायला लागेल, पण ती प्रमाणाबाहेर नाही. ते 42 पिढ्या घरात बसून खातील एवढी काही पूर्व तयारी करायची गरज नाही. साधारण त्यांना त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळेल आणि सगळं त्यांना ऐकतं मिळणार नाही, इतपत व्यवस्था आणि इतपत संग्रह जो आहे तो समजण्यासारखा आहे संसारी माणसाच्या दृष्टीने. पण त्याच्या बाहेर जर असेल तर ते मुद्दा काय आहे, ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो, तर म्हणजे आतली अवस्था बिघडते, त्याच्यात मी अडकून पडतो आणि त्याची सगळी व्यवस्था ठेवण्यात माझी शक्ती वाया जाते.
ज्यावेळेला मला करोनाशी लढायची वेळ येईल तर त्यावेळेला शक्ती कमी पडता कामा नये ना. ती अशीच जर सारखी विखुरली जात असेल तर ती कशी काय पुरणार त्यावेळेला. करोना काय कुठलाही प्रसंग, म्हणजे आता आपण करोना न्यूजमध्ये आहे म्हणून करोना, पण अदरवाईज कुठलाही प्रसंग आला तर तुमचं जे सामर्थ्य आहे ते असंच वाया गेलेलं जर असेल तर त्या मोक्याच्या वेळेलाच ते कमी पडेल. म्हणून जे सामर्थ्य आपल्याला मिळालेलं आहे, म्हणजे आपल्या शारीरिक पातळीवरती आपण योग्य प्रकारचं अन्न ग्रहण करतो त्यातनं मिळतंय. बाकी आपली विचारसरणी ठीक आहे, सगळं भावना सगळ्या समतोल आहे त्याचा. हे सगळीकडे जर समतोल आला आणि इंटिग्रिटी आली आणि एकात्मता आली तर जेवढं आवश्यक आहे तेवढं केलं जाईल आणि अनावश्यक गळून पडेल. ते फार प्रेशस असतं, ते फार महत्वाचं असतं. मग तिथे परिग्रह किती करायचा याचा सेन्स तुम्हाला आतूनच आलेला असेल आणि त्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल तुमचं असं काही तुम्हाला गिल्टी वाटणार नाही आणि फार भव्य दिव्य असे नाही वाटणार. नॉर्मल राहील तुमची भूमिका आणि नाही तशी राहिली तर पुन्हा आतली अवस्था टिकून राहिली स्वस्थतेची. ते सर्वाधिक महत्वाचं आहे असं. तर एक विचारू का? हा जरूर. कपालभाती केल्यामुळं प्राणायाम म्हणजे सेल्फ क्लिन्झिंग होतं, ऐकू येत आहे ना? हा येत आहे ना. सेल्फ क्लिन्झिंग होतं आणि प्राणायामाच्या दृष्टीनं ते किंवा पुढची प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या दृष्टीनं खूपच सहाय्यभूत ठरतं. ते छान समजावून सांगितलं तुम्ही. एक प्रश्न असा आहे की ज्या लोकांना, आता कोणी कपालभाती करू नये कुठल्या केसमध्ये, सगळ्यांनी करावे ठीक आहे, परंतु ज्यांची एन्जिओप्लास्टी आहे, ज्यांना हार्टचा त्रास आहे, अस्थमाचा त्रास आहे, अशा लोकांनी साधना करताना कपालभाती करावी की नाही? कारण डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की एन्जिओप्लास्टी झाली ना तर तुम्ही कपालभाती करू नका. तर त्याच्यामध्ये काय आहे की ती तुम्ही कशी करता याच्यावरती अवलंबून असतं. ते करण्याची पद्धत. म्हणूनच मी म्हणलो ना की ते जे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत ती जर आपण पाळली, म्हणजे हळू करणं, हळुवारपणे करणं, हिसका हिसकी न करणं शरीरावर बरोबर, जबरदस्ती न करणं, ताण घेऊन न करणं, सहजतेने करणं, हे सगळं जर सांभाळलं तर त्याच्यात काही धोका राहणार नाही. पण ज्यांचं असं काहीतरी खूप डायबिटीस आउट ऑफ कंट्रोल आहे, ब्लड प्रेशर आउट ऑफ कंट्रोल आहे किंवा सगळं डिस्टर्ब झालेलं आहे, त्यांना अर्थातच हे करता येणार नाही. आता मी हे जे बोलतोय ते अशांच्या संदर्भात बोलतोय की जे अदरवाईज ठीक आहेत, म्हणजे तशी तब्येत त्यांची बिघडलेली नाहीये, पण करोनाच्या ह्या वातावरणामुळे डिस्टर्ब्ड आहेत आणि त्यांना समजत नाही की काय करावं. कारण त्यांना एक माहोल जो निर्माण झालाय, वातावरण जे निर्माण झालंय ते इतकं भीती निर्माण करणार आहे, अनिश्चितता निर्माण करणार आहे आणि असं अशाश्वती निर्माण करणार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला अजून काही काळ राहावं लागणार आहे. तर त्यात कसं तरुण निघावं याच्यासाठी योगाची कशी मदत घ्यावी अशा अर्थाने मी म्हणतोय. आणि ज्यांना असे काही ॲक्यूट प्रॉब्लेम आहेत त्यांनी अर्थातच खबरदारी घ्यावी लागेल आणि त्यामुळे त्यांना बेताबेतानी सगळं करावं लागेल. तर आता बेताबेतानी म्हणजे काय हे सुद्धा जरा समजून घेऊनच करावं लागेल. म्हणून मी मगाशी म्हणलो की कपालभाती ही अशी बेताबेतानी आता आपण केली, बेताबेतानी, तर त्याच्यात तेवढा हार्म नाही. फक्त बेताबेतानी याचा अर्थ आपण लावताना असा लावला पाहिजे की जोर लावून न करणं म्हणजे बेताबेतानी, जबरदस्ती न करणं म्हणजे बेताबेतानी, आपल्या क्षमता ओळखून करणं म्हणजे बेताबेतानी, घामाघूम होऊन असे ठरवून पेटून उठून आणि स्पर्धात्मक दृष्टीने न करणं म्हणजे बेताबेतानी. तर अशा खबरदाऱ्या घेऊन जर आपण केलं तर तसं काही खूप ते धोकादायक आहे असं म्हणता येणार नाही.
ते त्याच्याबद्दल जे पाहिलेलं असतं ना, म्हणजे आता डॉक्टर मंडळी आमची त्यांनी का सांगतात करायला, तर त्यांनी जे पाहिलेलं असतं ते खूप असं जोराजोरात केलेलं त्यांनी पाहिलेलं असतं. पण बेताबेतानी करणं म्हणजे काय हे जर लक्षात घेऊन आपण केलं तर तसं काही त्याच्यात हार नाही. अर्थात त्याला पुन्हा इंडिव्हिज्युअल हे राहील, म्हणजे ते इंडिव्हिज्युअल स्पेसिफिक राहील. त्याची अगदी नुकतीच झाली तर त्यांना अर्थातच थांबावं लागेल, कारण ती जखम ताजी असेल तर मग ती बरी होईपर्यंत थांबावं लागेल वगैरे वगैरे. पण ते इंडिव्हिज्युअल व्हेरिएशन झाली. आत्ता जे मी बोलतोय तर ते तुलनात्मक दृष्ट्या जे निरोगी आहेत त्यांच्यासाठीच बोलतोय. आणि ज्यांना असं स्पेसिफिक प्रॉब्लेम आहे तर त्यांना वेगळंच सांगावं लागेल, असं ते सांगता येणार नाही असं एकदम. आपण जसं म्हणालात की कपालभाती आधी केल्याने वायुकोश क्लिअर होऊन मग प्राणायाम करणं जास्त चांगलं. तर या जोडीला कपालभातीच्या आधी भस्त्रिकाचे 15-20 हेच केलं तर त्याचा परिणाम अजून वाढेल ना. कपालभाती याच्यामध्ये आपण श्वास बाहेर सोडणं असं करतो. बरोबर. भस्त्रिकेच्या आपण तो श्वास एका नाकपुडीने आत घेऊन रोखून धरतो आणि दुसऱ्या बाजूने बाहेर सोडतो. आणि मग ते ह्याचा जो प्राणायाम आहे अनुलोम विलोम तो त्याच्याशी जोडून घेतो. पण त्याच्यातला जो ह्याचा भाग आहे ना, श्वास बाहेर सोडण्याचा भाग जो आहे ना, तर त्याने क्लेन्झिंग होईल, म्हणून ते महत्वाचं आहे. असं मग आधी भस्त्रिका करावी का कपालभातीच्या आधी? नाही, कपालभातीच फक्त करावी ना. अच्छा. आणि नंतर सुखपूर्वक प्राणायाम करावा. झेपेल तेवढाच करायचा, खूप जोर लावून नाही करायचा. बरोबर. भ्रामरीबद्दल आपलं काय म्हणणं आहे? तो सुद्धा प्राणायाम उपयुक्त आहेच ना. त्यांनी ते जे एक असं भ्रमरासारखा जो आवाज काढला जातो श्वास बाहेर सोडताना, तर त्यांनी असे एक लय निर्माण होते आणि ते उपयुक्त आहेच. म्हणजे असा श्वास भरून घेतला आणि बाहेर सोडताना असं जर केलं तर ते जे गुणगुण आहे मधमाशीचं, तर ते ऐकता ऐकता माणसाच्या मनात म्हणजे लय एक त्यातनं निर्माण होते. तिथे लय आहे तिथे मन शांत व्हायला मदत होते. अशा अर्थाने ते त्याचा उपयोग आहेच. सर, उन्हाळ्यामध्ये या दिवसामध्ये शीतली प्राणायाम केलेला चांगला का, करावा का? शीतली शीतकारी दोन्ही शीत करणारे आहेत, ते उपयुक्त आहेतच. बाकी प्राणायामाच्या बरोबर हे पण केलं तर काहीच हरकत नाही. हो, काहीच हरकत नाही, काहीच हरकत नाही. पण प्राणायामाचे जे मेन प्रिन्सिपल आहे ते हेच आहे ना, की हळूहळूवारपणे पूर्ण श्वास भरून घेणं आणि पूर्ण बाहेर सोडणं. ते शीतलीमध्ये करा, शीतकारीमध्ये करा, अनुलोम विलोम मध्ये करा, सहज सुखपूर्वक प्राणायामामध्ये करा, उज्जाईमध्ये करा, कुठल्या याच्यात जरी केलं तरी सुद्धा ते बेसिक प्रिन्सिपल बदलत नाही. मी जे मगाशी म्हणलो होतं ते बेसिक प्राणायामाचं प्रिन्सिपल सांगितलं होतं. बाबा, कपालभाती किती वेळा करावी दिवसातून? साधारण एक तुम्ही जर प्रॉपरली शिकलेलं असाल एक 50ची एक राऊंड आणि अशा 3 राऊंड करायला हरकत नाही प्राणायामापूर्वी. पण जर शिकलेले नसाल तुम्ही प्रॉपरली तर तुम्हाला झेपेल तेवढं, जेवढं जमेल तेवढंच करणं योग्य. म्हणजे 25च्या 3 राऊंड, 10च्या 3 राऊंड असंही चालू शकतो. तो एक प्रयत्न आहे स्वच्छ करण्याचा. आदर्श स्वच्छता होईल असं नाही. जसं घरामध्ये काम करायला आलेल्या बाईने केलेली स्वच्छता आणि घरातल्या महिलेने केलेली स्वच्छता यात फरक पडतो ना. तर ते एखादा मी उलट म्हणेन खरं
काम काम करायला आल्याची स्वच्छता एकाला जास्त चांगली असेल, पण तो एक विनोदाचा भाग सोडला तरी सुद्धा जितकी आत्मीयता जास्त असते तितकं तुम्ही जे करता ते चांगलं करता. तर तसं ते प्राणायाम काय, आसनं काय, किंवा सगळी जी योग साधना आहे तर ती अशी उठवळपणाने करायची नाही, तर लक्ष देऊन मनापासून आनंद घेत घेत करायचे. तशी आपण करायला लागलो की त्याची परिणामकारकता खूपच चांगली वाढेल. आपल्याला थोडा वेळ वेळ जर असेल तर आपण प्रार्थना जरा छान लक्ष देऊन म्हणूया आणि त्याचा आस्वाद घेऊन मग हे समारोप करूया आजच्या कार्यक्रमाचा. पूर्णमद पूर्णमिदम्. हा, सगळ्यांना आधी मी मनापासून नमस्कार करून घेतो. प्रार्थना म्हणूया. शांत बसा, अलगदपणे डोळे मिटा. ओम पूर्णमद पूर्णमिदम् पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म गुरु साक्षात् परब्रह्म. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. शान्ति शान्ति शान्ति. ओम शांति.
हरिओम. नमस्कार बाबा. हा, नमस्ते. नमस्कार. नमस्कार बाबा. नमस्कार. नमस्कार.